आपण रोज जे हजारो शब्द वापरतो ना, त्यांच्यात खूप खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत. आज आपण शब्दांच्या याच गुप्त दुनियेत शिरणार आहोत. कधी असा विचार केलाय की आपण सहज बोलून जातो तो प्रत्येक शब्द खरं तर स्वतःसोबत एक मोठा इतिहास घेऊन फिरत असतो? त्याचा स्वतःचा एक प्रवास असतो. चला, आज शब्दांच्या याच प्रवासाचा माग काढूया. तर मग आपल्या या भाषिक तपासाला सुरुवात करूया. आणि आपली पहिली केस आहे एक अगदी साधा सरळ वाटणारा शब्द, इनाम. सगळी गोष्ट सुरू होते एका लहान मुलीच्या प्रश्नाने. ती तिच्या आईला विचारते, आई, इनाम म्हणजे काय ग? आणि बस, याच एका साध्या प्रश्नामधून एका मोठ्या रहस्याच्या तपासाला सुरुवात होते. आता इनाम म्हणजे बक्षीस किंवा भेटवस्तू हे तर आपल्याला माहीतच आहे. पण खरा प्रश्न तो नाहीये. खरा प्रश्न हा आहे की हा शब्द आपल्या मराठी भाषेत आला तरी कुठून? याचा जन्म कुठे झाला? कोणत्याही शब्दाच्या मुळापर्यंत पोहोचणं म्हणजे एखाद्या गुप्त हेराच्या कामासारखंच आहे. आणि त्यासाठी लागतं एक खास हत्यार, एक खास साधन. आणि इथेच आपण आपल्या तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात येतोय, जिथे आपण हे रहस्य उलगडण्यासाठी कोणती साधनं लागतात ते पाहणार आहोत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे व्युत्पत्ती कोश, म्हणजेच इटिमॉलॉजिकल डिक्शनरी. हा काही साधासुद्धा शब्दकोश नाहीये. हा शब्दांचा जन्म दाखवतो, त्यांचा प्रवास सांगतो, त्यांचं संपूर्ण आयुष्यच आपल्यासमोर उलगडून ठेवतो. आपल्या तपासातला हाच तो महत्त्वाचा पुरावा आहे. हा व्युत्पत्ती कोश काम कसा करतो? तर तो आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. 1. शब्दाचा मूळ रूप काय होतं. 2. त्याचा अर्थ कसा आणि का बदलला. 3. त्याचा उच्चार कसा बदलत गेला. आणि 4. हे सगळे बदल नक्की का झाले, त्यामागची कारणं काय होती. म्हणजे थोडक्यात शब्दाची पूर्ण कुंडलीच आपल्या हातात येते. ओके, तर आता आपल्याकडे तपासाचं साधन आहे. चला तर मग पाहूया की हे शब्द नक्की कसे बदलतात. त्यांचे आवाज, त्यांचे अर्थ, त्यांची रूपं काळानुसार कशी पालटतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भाषा म्हणजे काही थांबलेलं पाणी नाही. ती एका वाहत्या नदीसारखी आहे. ती सतत बदलत राहते. आणि ह्याच प्रवाहामुळे शब्द जेव्हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातात किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, तेव्हा त्यांचं रूप हळूहळू बदलतं. आणि याची गंमत बघा. हे बदल आपण इथे पाहू शकतो. उदाहरणार्थ, संस्कृतमधला तुंड हा शब्द आपल्या बोलण्यात सोपा होऊन तोंड झाला. किंवा अरबी भाषेतला इत्र आपल्याकडे येता येता अत्तर झाला. उच्चार सोपे होत जातात. यालाच शब्दाच्या आवाजातला किंवा ध्वनीतला बदल म्हणतात. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. शब्दांचे फक्त आवाज किंवा उच्चारच नाही बदलत, तर त्यांचे अर्थही बदलतात. आणि ते तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. आता हा पाठ शब्द बघा. जेव्हा आपण म्हणतो माझी पाठ दुखते आहे, तेव्हा त्याचा अर्थ होतो शरीराचा एक अवयव. पण जेव्हा आपण म्हणतो अभ्यासातला हा पाठ सोपा आहे, तेव्हा त्याचा अर्थ होतो धडा किंवा लेसन. शब्द तोच, पण संदर्भ बदलला की अर्थ पूर्णपणे बदलला. आणि कधीकधी तर शब्दाचा मूळ अर्थ चक्क उलटा होतो. जसं की शहाणा हा शब्द. पूर्वी शहाणा म्हणजे हुशार, समजूतदार, हे कौतुक होतं. पण आजकाल आपण उपरोधाने म्हणतो जास्त शहाणपणा नको. म्हणजे त्याचा अर्थ आता ओव्हर स्मार्ट किंवा अतिशहाणा असा झालाय. केवढा मोठा बदल आहे हा. आत्तापर्यंत आपण एका शब्दाची गोष्ट पाहिली. पण कोणतीही भाषा म्हणजे फक्त सुट्ट्या शब्दांचा गठ्ठा नसतो, तर ते एक जिवंत, एकमेकांमध्ये गुंतलेलं जाळं असतं. आता एक वेगळंच कोडं पाहूया. हा वाक्प्रचार आहे का? ताकास तूर लागू न देणे. काय अर्थ असेल याचा? आता याचा शब्दशः अर्थ घेतला तर काहीच कळत नाही. म्हणजे ताकाला तूर लागू द्यायची नाही, याचा काय संबंध? पण भाषेची खरी जादू इथेच आहे. या वाक्प्रचाराचा खरा अर्थ आहे एखादी गोष्ट इतकी गुप्त ठेवणं की कोणाला त्याचा जराही अंदाज येऊ न देणं. पाहिलं, 2 साधे वेगळे शब्द एकत्र आले आणि त्यांनी मिळून एक पूर्णपणे नवीन तिसराच अर्थ तयार केला. भाषा कधीच एकट्याने वाढत नाही. ती सतत आपल्या आजूबाजूच्या भाषांकडून काही ना काही घेत असते, त्यांच्यात मिसळते आणि त्यातूनच ती आणखी श्रीमंत होत जाते. याची आपल्या मराठीतच कितीतरी उदाहरणं आहेत. ऑफिस, पेन, टेबल हे इंग्रजी शब्द आता आपलेच झाले आहेत. पण सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे नापास हा शब्द. यातला ना हा उपसर्ग फारसी आहे आणि पास हा शब्द इंग्रजी आहे. आपण दोन्ही भाषांमधून शब्द घेऊन आपला स्वतःचा एक नवीन शब्द तयार केलाय. पण एक मिनिट,
शब्दांचा हा सगळा इतिहास शोधणं, त्यांचा प्रवास समजून घेणं, हे इतकं महत्वाचं का आहे? काय फरक पडतो याने? फरक पडतो, कारण प्रत्येक शब्द म्हणजे एक छोटासा टाईम कॅप्सूल असतो. तो आपल्यासोबत आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या भावना घेऊन फिरत असतो. शब्दांमुळे आपल्याला भूतकाळात डुकावण्याची खिडकी मिळते. खरं तर एखाद्या शब्दाच्या मुळापर्यंत जाणं म्हणजे फक्त व्याकरण समजून घेणं नाही. ते म्हणजे आपले पूर्वज कसा विचार करत होते, ते जग कसं पाहत होते, हे समजून घेण्यासारखं आहे. तर आता ह्या भाषा गुप्तहेराची किल्ली आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखादा नवीन किंवा वेगळा शब्द समोर येईल ना, तेव्हा जरा थांबा आणि विचार करा. ह्या शब्दाची गोष्ट काय असेल, याचा प्रवास कसा झाला असेल, तो शोध नक्की घ्या. कारण प्रत्येक शब्दात एक अनोखी कहाणी दडलेली असते. Like, share, and subscribe now and learn smart.